नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर असा सुपारी आसन म्हणता येईल किंवा महिरप म्हणता येईल तर ही डिझाइन बघणार आहोत। दोन रंगामध्ये दोन पॅटर्न्समध्ये हे बनवलेलं आहे। कलर पॅटर्नमध्ये एक सोनेरी आणि दुसरा पांढरा रंगामध्ये, ठीक आहे। तर बघा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मल्टी कलर फ्लावर आहे हा। तर सेंटरची जी मोती आहेत ते 6 नंबरची यूज केलेली आहेत आणि जी बाजूची सगळे मोती आहेत ते आपण 5 नंबरनी बनवलेला आहे। तर बघा दोन्हीमध्ये सेम सेंटरला 6 नंबरचे मोती यूज केलेले आहेत आणि बाजूला 5 नंबरचे मोती यूज केलेले आहेत। तर याच्यामध्ये आपण 10 रंगांचा यूज केलेला आहे, जे की आपण पुढे बघणारच आहोत। तर मग आपण सुरू करूया हे सुंदर अशी डिझाइन बनवण्यासाठी। तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक सुई, धाग्यामध्ये ऊन घेतलेली आहे। आता इथे आपण 6 नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती ओवत आहोत। आपल्याला हे 20 मोती ऊन घ्यायचे आहेत। जर तुम्ही पूर्ण गोल्डन बनवणार असाल तर गोल्डन मोती पण यूज करू शकता तुम्ही। तर हे किती ओवायचे आहेत? 20 मोती ऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे, कारण आपण जर बाजूला गाठ मारली तर ती व्यवस्थित राहत नाही, सुटते किंवा जास्त मोठी दिसते। त्यामुळे आपण अशा प्रकारे दोन्ही कडे पकडून त्याचे एक व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे आणि सुई आता ह्या पूर्ण 20 मोत्यातनं आपल्याला फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हे एकदम टाईट असा गोल जो आहे तो बनेल। तर तुम्हाला जर इथे गोल्डन रंगाचाच गोल बनवायचा असेल सेंटरचा तर गोल्डन मोती देखील यूज करू शकता किंवा मग पांढरे यूज करू शकता। आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे 20 मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे। बघा प्रत्येक मोत्यातनं आपल्याला अशा प्रकारे सुई फिरवून तो जो गोल आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे। आता हे जे महिरप आहे याचा यूज कसा करायचा तो आपण लास्टला दाखवलेला आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आम्हाला सांगा की तुम्ही जे फूल बनवलेलं आहे तुम्ही कोणत्या कलर पॅटर्नमध्ये बनवलेलं आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तर बघा असं आपण पूर्ण मोत्यातनं जे आहे सुई फिरवून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत, 2 गोल्डन बीड्स आणि एक लाल रंगाचा मोती ओवायचा आहे, 1 रेड बीड। तर 2 गोल्डन मोती आणि एक लाल मोती ओवायचा आहे। मधला एक पांढरा मोती सोडायचा आणि त्याच्या समोर जो मोती आहे पांढरा त्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे। बघा आपण सुई फिरवली, एका मोत्यातनं वरच्या दिशेला आणली, तिथे 2 गोल्डन एक लाल ओवला आणि मधला एक मोती सोडून समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता समोर आपल्याला परत 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे आणि मधला एक मोती सोडायचा आणि त्याच्या समोर जो पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। बघा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला मधला एक बीड स्किप करायचा आहे आणि त्याच्या समोरचा जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरती काढायची आहे। आता ऑरेंज कलर झाल्याच्या नंतर आपल्याला परत 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि एक मोरपंखी रंगाचा मोती ओवायचा आहे आणि मधला मोती पांढरा मोती सोडायचा, त्याच्या समोर जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे जे त्रिकोण आहेत ते बनवायचे आहेत वरचे। परत आपल्याला 2 गोल्डन रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता निळा रंगाचा मोती ओवायचा आहे। स्काय ब्लू कलरचा मोती आम्ही यूज केलेला आहे। आता मधला सेंटरचा जो मोती आहे तो सोडायचा त्याच्यामधला आणि त्याच्या समोर जो मोती येतो त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर बघा हे असे छोटे छोटेसे त्रिकोण जे आहेत ते तयार होत आहेत। आता सुई वरच्या दिशेला बाहेर काढून घेतली। आता इथे परत आपल्याला 2 गोल्डन रंगाचे मोती यूज करायचे आहेत आणि समोर आपल्याला आता पिवळ्या रंगाचा मोती यूज करायचा आहे, एक पिवळा मोती, ठीक आहे। आता हे रंगीत मोती आपण पहिले एकच टाकलेले आहेत। त्यानंतर मधला मोती सोडायचा आणि त्याच्या समोर जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर बघा हे अशा प्रमाणे दिसून येईल। त्यानंतर आपल्याला आता परत 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि एक फेंट पिवळा मोती आहे। तर हा पिवळाचाच शेड आहे बघा, एक डार्क पिवळा आहे आणि एक फेंट पिवळा आहे। तर त्या फेंट पिवळा मोती आम्ही ओवलेला आहे। त्यानंतर मधला एक मोती सोडून त्याच्या समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता परत इथे 2 गोल्डन मोती ओवलेले आहेत आणि एक गुलाबी रंगाचा मोती ओवलेला आहे, राणी कलर ज्याला आपण म्हणतो, डार्क गुलाबी रंग आहे हा। त्यानंतर मधला एक पांढरा मोती सोडायचा आणि त्याच्या समोर जो पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे। बघा आम्ही हा जे व्हिडिओ आहे तो एकदम स्लो ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कळेल। आता आपल्याला परत 2 गोल्डन मोती आणि एक
बेबी पिंक कलरचा मोती ओवायचा आहे, फेंट गुलाबी मोती ओवायचा आहे आणि मधला एक पांढरा मोती सोडून त्याच्या समोर जो पांढरा मोती येतो त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा हा आता याच्यामध्ये पण गुलाबी रंगाचे 2 शेड्स आहेत, एक डार्क गुलाबी आहे आणि एक फेंट गुलाबी आहे. तर अशा प्रकारे आपण समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला परत 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाचा मोती ओवायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला सुई समोरच्या मोत्यातनं म्हणजे मधला एक मोती सोडायचा आणि त्याच्या समोर जो मोती आहे त्यातनं बाहेर काढून घ्यायचा आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. बघा व्यवस्थित तो जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणासारखे ते बसले पाहिजे वरती. त्यानंतरनं आता समोरच्या मोत्यामध्ये आपल्याला समोर सुई काढल्याच्या नंतर आता इथे 2 गोल्डन मोती आणि एक पोपटी रंगाचा मोती ओवायचा आहे. इथे हा पण एक हिरवाचाच शेड आहे. तर पोपटी रंगाचा मोती ओवला आणि मधला एक मोती सोडून समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेला काढून घेतलेली आहे. तर बघा हे अशा प्रकारे 10 रंगाचे 10 त्रिकोण जे आहेत ते तयार झालेले आहेत व्यवस्थित. आता एकदा खाली ठेवतो आम्ही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर बघा हे अशा प्रकारे दिसत आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर ते जे 2 गोल्डन मोती आहेत लालच्या सोबत असलेले, लाल रंगाचा जो मोती आहे त्याच्याजवळ असलेले जे 2 गोल्डन मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. म्हणजे जो वरचा दुसरा जो गोल्डन मोती आहे तिथून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत परत आणि 2 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत. ठीक आहे. बघा खालचा जो बेस आहे त्या रंगाचेच मोती आपल्याला आता ओवत जायचे आहेत. तर बेसला लाल रंग होता तर आता आपण 2 लाल रंगाचे मोती ओवलेले आहेत बघा. आणि आता काय करायचं आहे सुई आपल्याला तो जो समोरचा ऑरेंजच्या जवळ जो गोल्डन मोती आहे त्यातनं बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. समोर जो ऑरेंज कलरच्या मोतीच्या जवळ जो गोल्डन मोती आहे दुसऱ्या नंबरला त्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला आता इथून बाहेर काढल्याच्या नंतर परत 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि बेसला ऑरेंज कलर आहे तर 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत. त्यानंतरनं सुई आपल्याला त्याच्या समोरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं बाहेर काढायची आहे. म्हणजे मोरपंखीच्या जवळ असलेल्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे परत आपण 2 गोल्डन रंगाचे मोती ओवलेले आहेत आणि 2 मोरपंखी रंगाचे मोती ओवलेले आहेत. जो बेसचा कलर आहे तोच वरती ओवायचा आहे. त्यानंतरनं समोरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपल्याला 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत. त्यानंतरनं जो बेसचा कलर आहे स्काय ब्ल्यू कलरचे मोती, आकाशी कलरचा मोती आहे ते 2 मोती ओवायचे आहेत अशा प्रकारे. आणि समोरचा जो गोल्डन मोती आहे आता इथे समोरचा कुठला तर पिवळ्या रंगाच्या जवळ येणारा तर त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. तर हे अशा प्रमाणे दिसेल बघा. आता परत आपल्याला हे जे ना आता कधी कधी हे जवळ आल्यासारखे होतील तर आपल्याला व्यवस्थित त्याला प्रेस करून घेत राहायचं आहे. आता 2 गोल्डन मोती ओवलेले आहेत आणि 2 पिवळ्या रंगाचे मोती ओवलेले आहेत कारण आपला बेसचा जो कलर आहे तो पिवळा आहे. ठीक आहे. आता त्याच्या समोरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर हे अशा प्रमाणे दिसेल. परत आता आपल्याला काय करायचं आहे तर 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि बेसचा कलर आहे फेंट पिवळा कलर, तो पिवळाचाच दुसरा एक शेड आहे. त्या शेडमधनं आपण त्या शेडचे मोती ओवलेले आहेत. त्यानंतरनं समोरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. दुसऱ्या नंबरचा गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढत आहोत बघा. आता इथे परत आपल्याला 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत. खूप सोपी प्रोसिजर आहे ही. त्यानंतरनं 2 गुलाबी रंगाचे मोती ओवायचे आहेत. बेसला एक गुलाबी होता तर तेच आता 2 गुलाबी रंगाचे मोती ओवलेले आहेत. त्यानंतरनं जो दुसऱ्या नंबरचा जो गोल्डन कलरचा मोती आहे समोरचा त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रमाणे बनेल. तर जर असं कधी असं जर एकत्र येत असेल किंवा ते जर उठत असेल तर तुम्हाला व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटी तर आपण त्याच्यावरती एखादा वजनदार वस्तू ठेवला की ते होऊन जाईल व्यवस्थित. ते कसं करायचं आपण नंतर बघूया. तर आपण हे जे बनवत असतो तेव्हाच सोबतच त्याचा जो आकार आहे तो त्याला व्यवस्थित देत जायचा आहे. त्याला असं मध्ये मध्ये प्रेस करत जायचं आहे जेणेकरून ते एकत्रित उठून येणार नाही, व्यवस्थित बसेल. ठीक आहे. आता आपल्या समोर 2 गोल्डन मोती ओवलेले आहेत.
त्यानंतरनं बेबी पिंक कलरचे 2 मोती ओवलेले आहेत. फेंट गुलाबी रंगाचे 2 मोती ओवायचे आहेत. त्यानंतरनं त्याच्यासमोरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अशा प्रकारे एक फूल जे आहे ते आकार घेत आहे बघा आता. त्यानंतरनं समोर परत आपण 2 गोल्डन मोती ओवलेले आहेत. आता हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. तर 2 हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. हा डार्क हिरवा रंग आहे. त्यानंतरनं आता आपल्याला सुई समोरच्या गोल्डन मोत्यातनं, वरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. त्यानंतरनं आता पोपटी रंगाचा मोती येतो. तर पहिले 2 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. ह्या 2 गोल्डन मोतींना ओवल्याच्या नंतर आता बेसचा कलर आहे पोपटी रंगाचा. तर आपल्याला इथे परत 2 पोपटी रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. जराशे फेंट हिरवे मोती आहेत हे. त्यानंतरनं आता बघा समोर 4 मोती आलेले आहेत गोल्डन रंगाचे. तर तो जो दुसरा मोती आहे त्यातनं आपल्याला पहिले सुई बाहेर काढून घ्यायची आहे. खालच्या दिशेहून आपण मोजत आलेलो आहोत. तर टोटल 4 गोल्डन रंगाचे मोती आहेत. तर पहिले आपण दुसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार. त्यानंतरनं वरचे जे 2 मोती आहेत त्यातनं देखील सुई बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे चौथा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे. ठीक आहे. लाल रंगाचे जे 2 मोती आहेत त्याच्या बाजूला जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर आलेली आहे. आता इथे आपल्याला परत 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि बेसचा कलर लाल आहे. तर लाल रंगाचे 3 मोती ओवायचे आहेत. बघा अशा प्रकारे 2 गोल्डन 3 लाल मोती ओवले. त्यानंतरनं खालून जो चौथा गोल्डन मोती येतो त्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. तर बघा जसं आधी आपण केलेलं होतं सेम तशीच प्रोसिजर आहे. परत 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि बेसचा कलर ऑरेंज आहे त्यामुळे ऑरेंज रंगाचे 3 मोती ओवायचे आहेत. ऑरेंज कलरचे 3 मोती ओवल्याच्या नंतर समोरचा जो चौथा गोल्डन मोती येतो त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. बघा आता हळूहळू आपला जो फूल आहे तो मोठा होत चालला आहे. आता सेम आपल्याला रिपीट करायचं आहे प्रत्येक मोत्यासोबत. गोल्डन 2 आणि जो रंग येईल त्या रंगाचे 3. तर अशा प्रकारे आपण रिपीट केलेला आहे. बघा हा आपला फूल तयार झालेला आहे. तर 3 हिरव्या रंगाचे मोती आलेले आहे. 3 गुलाबी रंगाचे, फेंट गुलाबी, परत डार्क गुलाबी, पिवळे कलरचे 3 मोती आलेले आहेत. आकाशी कलरचे 3, मोरपंखी कलरचे 3. तर अशा प्रकारे आपण 2 गोल्डन आणि 3 रंगीत मोती ओवून घेतलेले आहेत. आता शेवटी पोपटी रंग आहे त्यासाठी परत 2 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आणि पोपटी रंगाचे 3 मोती ओवायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे आपण ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर तो लालच्या तिथे जो चौथा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई वरती न्यायचा आहे. त्यातनं सुईला वरती न्यायचं आहे. बघा चौथ्या मोत्यातनं 6व्या मोत्यापर्यंत आपल्याला आणायचं आहे. चौथ्या मोत्यातनं सुई काढणार. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे 2 गोल्डन मोती आहेत त्यातनं देखील आपल्याला सुई वरच्या दिशेला एकदम टोकाला आणून घ्यायची आहे. पण गोल्डन मोत्यातच राहणार, लाल मोत्यामध्ये जायचं नाही आहे. तर गोल्डन मोत्यातनं आपण बघा अशा प्रकारे वरचा सगळ्यात वरचा जो गोल्डन मोती होता तिथपर्यंत सुईला आणलेला आहे. आणि व्यवस्थित आपल्याला असं मध्ये मध्ये प्रेस करत राहायचं आहे जेणेकरून तो आकार व्यवस्थित येईल. तर आता बघा 1 2 3. तर रंगीत मोती बघा सगळ्यात खाली 1 होता, त्याच्यानंतर त्याच्यावरती 2, त्यानंतर 3. तर अशा प्रकारे हे फूल जे आहे ते बनत आहे. आता या स्टेजला आल्यावर आपल्याला इथे परत 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि बेसचा कलर लाल आहे. तर 4 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत. बघा सायमल्टेनियसली दोन्ही व्हिडिओ ऑडिओकडे लक्ष द्या. आता 2 गोल्डन मोती ओवल्याच्या नंतर 4 लाल रंगाचे मोती ओवलेले आहेत. बघा आता पहिले 1 ओवला होता, त्यानंतर 2, त्यानंतर 3, आता 4. त्यानंतरनं समोरचा जो टोकाचा गोल्डन रंगाचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. परत इथे 2 गोल्डन रंगाचे मोती, 2 गोल्डन मोती, त्यानंतरनं ऑरेंज बेस आहे तर 4 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत. तर आपण जसं आधी केलेलं आहे सेम तशीच प्रोसिजर आहे. खूपच सोपी आहे, जास्त काहीच अवघड नाही आहे यामध्ये. तर अशा प्रकारे ओवलेला आहे. त्यानंतरनं आता वरचा जो टोकाचा गोल्डन कलरचा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा अशा प्रकारे. आता जर आपला धागा संपत असेल तर आपल्याला समोरचा जो मोती रंग आहे ना त्या रंगातनं आपल्याला सुई
खालच्या दिशेला घेऊन जाऊन खाली गाठ मारून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर जिथे आपण सुई म्हणजे जिथे एंड केलेलं होतं तिथपासून सुरू करायचं आहे. ठीक आहे. समजा आम्ही आता इथे अशा प्रकारे आम्ही आता गाठ मारून घेतलेली आहे इथे. त्यानंतर आता जी नवीन सुई आहे ती बघा आता आपण ऑरेंज कलरच्या मोत्यातनं ओवणार आहोत, कारण आपल्याला सुरू त्या समोरच्या गोल्डन मोत्यातनं करायचं आहे ना. तर 1-2 मोती अलीकडूनच आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. 1-2 मोत्यातनं सुई ओवून घ्यायची, जेणेकरून हे जे आकृती आहे ती व्यवस्थित टाईट बसत असते. तर बघा आपण ह्या ऑरेंज कलरच्या समोर जे गोल्डन मोती आहेत तिथे आलेली आहे सुई घेऊन. आता इथे आपल्याला 2 गोल्डन कलरचे मोती ओवायचे आहेत. त्यानंतर समोर मोरपंखी रंगाचे मोती ओवायचे आहेत. तर 4 मोरपंखी रंगाचे मोती, कारण आपलं आता 4-4चं हे चालू आहे ना पाकळी. त्यानंतर समोरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आकाशी रंग आलेला आहे बघा. तर त्यासाठी आपण परत 2 गोल्डन रंगाचे मोती आणि खालचा जो बेस आहे ते 4 मोती घ्यायचे आहेत. तर आपल्याला सेम असंच प्रत्येक कलरसाठी करायचं आहे. आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे. ठीक आहे. तर ह्याच्यात जास्त काही अवघड नाही आहे. तर बघा अशा प्रकारे आपण 4-4 मोती ओवून घेतलेले आहेत सगळ्या रंगाचे, आकाशी, पिवळा, गुलाबी, हिरवा. तर अशा प्रकारे. ठीक आहे. आता पोपटी रंगाचा शेवटचा मोती आम्ही ओवून दाखवतो परत एकदा. तर 2 गोल्डन मोती ओवलेले आहेत. त्यानंतर समोर पोपटी रंग आहे. ठीक आहे बेस. तर 4 पोपटी रंगाचे मोती ओवलेले आहेत. आता सुई काय करायची आहे आपल्याला, त्या 6व्या मोत्यातनं गोल्डन मोती खालून मोजत आल्यानंतर तो जो 6वा मोती आहे, ठीक आहे, 3 जिथे लाल मोती ओवलेले आहेत तिथपासून आपल्याला वरच्या गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे. ठीक आहे. तर बघा खालच्या मोत्यापासनं जेव्हा आपण मोजत येऊ गोल्डन कलरचा, तर 6वा जो गोल्डन मोती येतो त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला घेऊन यायची आहे. आता वरचे जे 2 गोल्डन मोती आहेत त्यातनं देखील आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. तर बघा हे अशा प्रकारे 4-4 मोत्यांचा जो राऊंड आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर वरच्या 2 गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, सेम प्रोसेस आता रिपीट करायची आहे. किती, तर 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत सगळ्यात आधी. त्यानंतर आपल्याला आता इथे पहिले 1 झाले, त्यानंतर 2 झालं, त्यानंतर 3 झालं, त्यानंतर 4 झालं. आता 5 ओवायचे आहेत. तर 5 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि समोरचा जो टोकाचा गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे 5 रंगीत मोती आपण ओवलेले आहेत. म्हणजेच आता लाल कलरचे 5 मोती, मग ऑरेंज कलरचे 5 मोती, मग मोरपंखीचे 5 मोती. तर सेम प्रोसेस आपल्याला करत जायचं आहे. पण आधीचे जे 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत ते विसरायचं नाही आहे. तर 2 गोल्डन मोती ओवले. त्यानंतर बेसचा कलर ऑरेंज आहे, तर ऑरेंज कलरचे 5 मोती ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर समोरचा जो गोल्डन मोती आहे, टोकाचा गोल्डन मोती, त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे खूपच सोपी प्रोसिजर आहे ही, पण फूल किती सुंदर दिसून येतं है ना. तर बघा अशा प्रकारे आपण हे 5-5 मोती जे आहेत ते ओवून घेतलेले आहेत प्रत्येक रंगाचे. तर हिरवे 5, गुलाबी 5, पिवळा 5, आकाशी 5. तर अशा प्रकारे प्रत्येक रंगाचे 5-5 मोती आणि प्लस ते गोल्डन 2 मोती. तर अशा प्रकारे आपण ओवून घेतलेला आहे. आता शेवटी जो पोपटी रंगाचा मोती आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर इथे आपण 2 गोल्डन रंगाचे मोती पहिले ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथून वरती आता 5 पोपटी रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 पोपटी रंगाचे मोती ॲड केल्याच्या नंतर आता बघा आपल्याला समोरच्या गोल्डन मोत्यातनं कसं सुई काढायची आहे. तर आपण आता ते बघूयातच. तर अशा प्रकारे आपण हे 5 पोपटी मोती ओवलेले आहेत. आता वरच्या दिशेतनं जो 3रा मोती येतो, आता खालून मोजायला अवघड जाईल त्यामुळे वरून आपण मोजूयात. तर वरच्या दिशेतनं जो 3रा मोती येतो त्या मोत्यातनं आपल्याला सुई वरती काढायची आहे आणि वरचे जे 2 गोल्डन मोती आहेत त्या पण दोन्ही गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे. तर हे बघा हे असं फूल जे आहे आपलं अशा प्रकारे दिसत आहे. व्यवस्थित त्याच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आहे ना किती सोपं सुंदर अशी प्रोसिजर आहे. जास्त आपल्याला काही याच्यामध्ये ओढायची खेचायची काही गरज नाही आहे किंवा जास्त कुठे फिरवायची पण गरज नाही आहे.
तर अशा प्रकारे हे सुंदर असे फूल बनत आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता ही शेवटची स्टेप आहे, ठीक आहे। तर शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला 7 गोल्डन रंगाचे मोती ओवायचे आहेत। आता जर तुम्हाला फूल अजून मोठं करायचं असेल तर तुम्ही सेम जे आपण रिपीट केलं होतं ना आधी याच्यापूर्वी, 2 गोल्डन आणि 5 लाल रंगाचे ओले होते। जर तुम्हाला फूल मोठं करायचं असेल तर 2 गोल्डन आणि 6 लाल रंगाचे मोती ओवून तुम्ही याला अजून मोठं करू शकता। पण जर तुम्हाला इथेच एंड करायचं असेल आमच्यासारखं तर काय करायचं आहे, त्या टोकातनं आपण सुई काढलेली आहे, त्यानंतरनं 7 गोल्डन रंगाचे मोती ओवलेले आहेत आणि समोरचा जो गोल्डन रंगाचा टोक आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढायची आहे, ठीक आहे। कारण आपण आता इथे सील करून टाकत आहोत, तर आपण इथे आता रंगीत मोती ओवत नाहीये, फक्त गोल्डन रंगाचेच मोती ओवणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण फुलांमध्ये करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आपण ह्या फुलाला सील करत आहोत। तो जो पाकळीची जी बॉर्डर्स आहेत ना, ती बॉर्डर आपण गोल्डनने दिलेली आहे, तर पूर्ण कंप्लीट करून घेत आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला 7 गोल्डन मोती ओवत जायचं आहे आणि समोरचा जो टोक येईल गोल्डन मोत्याचा त्यातनं आपल्याला बाहेर काढायचं आहे। तर बघा अशा प्रकारे हे सुंदर असे नाजूक असे फूल जे आहे ते तयार होत आहे, ठीक आहे। तर बघा आता, आणि जर तुम्हाला हे वाढवायचं असेल तर आपण आता कसं वाढवलं होतं, 2 गोल्डन मोती ओवले आणि रंगीत आता 5-5 मोत्यांचं झालेलं आहे, तर 6 मोती ओवायचे। तर तुम्ही असं वाढवू पण शकता तुमची इच्छा असेल तर, किंवा जर तुम्हाला पण इथपर्यंतच ठेवायचं असेल, छोटंसं सुंदर असं ठेवायचं असेल तर एवढं पण ठेवू शकता। तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे फूल जे आहे ते बनवायचं आहे। आणि जे सेंटरचे मोती आहेत ना, आपण जे 20 मोती घेतले होते, जर तुम्हाला ह्याचा गोल जर वाढवायचा असेल, ठीक आहे, डायमीटर जर वाढवायचं असेल तर ते जे 20 मोती घेतले होते तिथे तुम्ही जास्तही मोती घेऊ शकता। अजून मग जास्त रंग तुम्हाला यूज करावे लागतील, किंवा मग एक रंग आपण 2 वेळा 3 वेळा रिपीटही करू शकतो, ठीक आहे। किंवा मग अल्टरनेटली एक लाल एक हिरवा, एक लाल एक हिरवा असंही बनवू शकतो। तर बघा हे अशा प्रकारे आपण पूर्ण गोल्डन मोत्यांनी सील करून टाकलेलं आहे। आता फायनल जे पोपटी रंगाचा मोती आहे तिथपर्यंत आलेली आहोत। बघा आता इथे आपल्याला परत 7 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि जो लाल रंगाचा मोती आहे तिथले वरतून 3ऱ्या मोत्यापर्यंत जायचं आहे। बघा अशा प्रकारे आता आपण जो शेवटची जी लाईन असते ना, त्यामध्ये परत एकदा दोरा फिरवून घेणार आहोत, जेणेकरून हे व्यवस्थित टाईट बसेल, लूज पडणार नाही। तर वाटल्यास आपण पूर्ण गोल्डन जे वरची जी लेयर आलेली आहे, जी सगळ्यात वरची जी लाईन आलेली आहे त्यातनं फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतरनं सुईला आपण खालच्या दिशेला घेऊन जाऊन व्यवस्थित त्याची घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे, ठीक आहे। तर हे बघा हे अशा प्रकारे आपलं जे फूल आहे, जे महिरप म्हणा किंवा सुपारी आसन म्हणा किंवा रांगोळी, आपण याला रांगोळीसारखं पण ठेवू शकतो, ठीक आहे। तर हे असं सुंदर असं जे फूल आहे ते तयार झालेलं आहे आणि हे याचं असं फायनल लुक आहे। बघा आम्ही आता पूर्ण मोत्यातनं फिरवून गाठ मारून घेतलेली आहे। त्यानंतरनं आपल्याला असं व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आहे। आता ह्याला तुम्ही गादीखाली ठेवू शकता किंवा मग याच्यावर एक पुस्तक वगैरे ठेवूनही तुम्ही याला व्यवस्थित जड वस्तू ठेवली की ते जे जर दुमडत असेल तर ते दुमडणार नाही। तर बघा ह्या दोन्ही पॅटर्न्समध्ये तयार झालेला आहे। एकामध्ये आपण पांढरे मोती यूज केलेले आहेत आणि दुसऱ्यामध्ये आपण गोल्डन मोती यूज केलेले आहेत, ठीक आहे। तर तुम्ही कुठल्या रंगामध्ये हे फूल बनवलेले आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आता यूज कसं करायचं, तर आपल्याकडे असे 2 सुपारी आहेत बघा डेकोरेट केलेले, तर ह्याला बस असं सेंटरमध्ये ठेवून टाकायचं आहे। एकाला गोल्डनमध्ये आणि एकाला पांढऱ्यामध्ये ठेवून आम्ही दाखवत आहोत। बघा अशा प्रकारे तुम्ही याला यूज करू शकता सुपारी आसन म्हणून। नाही तर मग तुम्ही काय करू शकता, हा जो सेंटरचा भाग आहे त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आणि बाजूला पण फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आणि एक सुंदर अशी फुलांची रांगोळी देखील तयार होईल। तर ह्या दोन्ही प्रकारे तुम्ही यूज करू शकता। आणि तुम्ही याला आता हे 20 मोती होते, तर तुम्ही जास्त मोती होऊन याला मोठं महिरपही बनवू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।